मैदा, गव्हाचं पीठ आणि रवा याच्यामध्ये काय फरक आहे? खरं तर हे तिन्ही पदार्थ गव्हापासूनच बनतात. पण जेव्हा तुम्ही या गव्हापासून मैदा तयार करता तेव्हा त्या गव्हाचा कोंडा तुम्ही काढून टाकता आणि फक्त ठेवता पीठ. या कोंड्यामध्ये असणारी पोषक तत्व, जीवनसत्व, व्हिटॅमिन ई आणि फॉलिक ऍसिड हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असतं. आणि मैदा तयार करत असताना हा कोंडा पूर्णपणे काढून टाकला जातो आणि तो जास्त पांढरा होण्यासाठी त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर देखील टाकली जाते. सोबतच हा मैदा चिकट असतो, त्यामुळे पचायला देखील जड जातो. याची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे शुगरच्या आणि जास्त वजन असणाऱ्या रुग्णांसाठी हा धोकादायक आहे. सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्ही मैदा नको म्हणून गव्हाचं पीठ खाता तेव्हा तुम्ही ते पीठ जर चाळून घेतलं तर त्याचा देखील मैद्यासारखाच वापर होतो. म्हणून कधीही गव्हाचं पीठ वापरत असताना ते कधीही चाळून घेऊ नका. त्याचा कोंडा तसाच ठेवा. मैदा तुम्ही कधीतरी चव बदल म्हणून वापरू शकता, पण नेहमी करता तुम्ही गव्हाचं कोंड्यासहित असणारं पीठच वापरा, कारण यापासून सुद्धा आपल्याला बरेच चांगले पदार्थ बनवता येतात.